माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे. एक सामान्य माणूस म्हणून मी विचारते. सगळ्या हाय प्रोफाईल केलेल्या केसेस आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं हां, हे काय? आणि कधी-कधी असं वाटतं की खरंच हे दोषी आहेत की नाही? कारण हल्ली कसं आहे, काही दिसलं की आपल्याला वाटतं हा माणूस दोषी आणि विशेषतः तो जर सेलिब्रिटी असेल तर पहिली यादी बघितली तर त्याच्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं आहे. तर जेव्हा शिल्पा शेट्टींनी पहिला फोन केला असेल ना, ॲडव्होकेट अनिकेत निकम यांना, तर काय रिॲक्शन होती आणि काय बोलली आणि कसं तिला सोडवलं? त्यांच्यावरती आरोप असे होते की त्यांनी काही कोट्यवधी रुपये घेतले आणि फसवलं एका कंपनीला. मी काही केसचे फार डिटेल्स देणार नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन होता. त्यांचा हट्ट असा होता की त्यांना अटकपूर्व मिळालाच पाहिजे आणि तेही सत्र न्यायालयातून मिळाला पाहिजे, कारण अमुक. आता ठाणे न्यायालयात हे प्रकरण चाललं. 2016-17ची गोष्ट असेल ही. आणि मी ठाणे न्यायालयात गेलो. तिथे कोर्टाने सांगितलं त्या दोघांना हजर ठेवायचं कोर्टात, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टींना. आरोप गंभीर होते. मग ते ठाणे कोर्टात आले. ते आल्यामुळे अनेक लोकांची तिथे गर्दी जमली. भरपूर वेळ युक्तिवाद चालला. सर्व झालं आणि कोर्टाने जामीन मंजूर केला, अटकपूर्व जामीन दिला. शिल्पा शेट्टीचं नंतर म्हणणं असं होतं की, मला ती गमतीत म्हटली की आणि हे 6-7 वर्षापूर्वीचं म्हणतो आहे की, अनिकेतजी मी तुमच्याबद्दल खूप ऐकून होते, परंतु जेव्हा तुम्हाला भेटले मला असं वाटलं की अरे तुम्ही तर खूप तरुण आहात, मला न्याय देऊ शकाल का नाही आणि बाजू मांडू शकाल का नाही. परंतु तुमचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मला असं वाटलं की एखादा 30-40 वर्षाचा वकिली केलेला वकील युक्तिवाद करतोय. तर मला असं वाटलं की तुमच्या वकिलीच्या युक्तिवादातून तुम्ही तुमची प्रगल्भता ही दाखवू शकतात आणि पक्षकाराला तुमचा युक्तिवाद हेच तुमचं उत्तर असतं. म्हणजे यू हॅव टू आर्ग्यू टू द बेस्ट ऑफ युअर एबिलिटीज. तुम्ही एखादा केस मांडत असताना अतिशय तुमच्या संपूर्ण ताकद लावून तुम्ही जर ती मांडणी केली तर असं मला वाटतं की निकाल काही लागो, तुमच्या बाजूने लागेल, विरोधात लागेल, पण ॲटलिस्ट तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तिथे तुमच्या अशीलला, तुमच्या पक्षकाराला न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न केले. पण कसं कळतं की जेव्हा तुमच्याकडे एखादा असा फोन कॉल येतो, म्हणजे पुढे मी यादी माझी खूप मोठी आहे, की कसं कळतं की हा माणूस खरंच निरपराध असेल आणि आपण याची केस घ्यावी? कसं ठरवता तुम्ही? हे एखादा व्यक्ती निरपराधी आहे का नाही हे मी ठरवत नाही, हे न्यायाधीश साहेब ठरवतात. द जज डिसाइड्स. शेवटी कलम त्यांच्या हातात आहे, निकाल देण्याचे अधिकार त्यांच्याकडे आहे. वकील म्हणून मी माध्यम आहे. मी माध्यम याच्याकरता की मी न्यायाधीशांसमोर माझ्या पक्षकाराची परिस्थिती, त्याच्याविरुद्ध केलेले आरोप व सराउंडिंग सर्कमस्टन्सेस हे मी न्यायाधीशांना काय आहे हे समजून सांगेन. शेवटी निकाल न्यायाधीशांना द्यायचा आहे. त्यामुळे मी नेहमी सांगतो की मी हे ठरवत नाही की तो गुन्हेगार आहे का नाही. आणि आपल्या कायद्यात एक गृहीत तत्व आहे की प्रत्येक आरोपी हा आरोप सिद्ध होईपर्यंत तो निर्दोष आहे असं समजलं जातं. हे आपल्या संविधानातच आहे. एव्हरी मॅन इज प्रिझ्युम टू बी इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. त्यामुळे मी ठरवत नाही, मी त्या कॉन्शियन्स कॉन्फ्लिक्टमध्येही जात नाही. कारण जर मी तसं करायला लागलो तर मग मी माझ्या वकिली ज्ञानाशी कुठेतरी प्रताडणा करेल. मग शेवटी मीच जज होऊन जाईल, मीच ठरवायला लागेल. यू कांट जज. आय कॅनॉट जज माय क्लायंट. जसं एखाद्या डॉक्टरकडे एखादा व्यक्ती गेला, आता तो गुन्हेगार आहे नाही आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो चांगला आहे वाईट आहे, संतापी आहे नाही आहे, तो ठरवत नाही ना डॉक्टर. त्याच्या आजारावरती तो निदान करतो. त्याचप्रमाणे आलेल्या वकिलाकडे त्याचा अशीलने हे कृत्य केलं आहे की नाही केलं आहे, चार्जशीट त्याच्याविरुद्ध जी असते त्याच्यात तर लिहिलेलंच असतं की हिनेच केलंय, परंतु याचा अर्थ असं नाही की त्यांनी केलंय. आणि ठाम समजूत असते. हो, त्यामुळे तुमचा कॉन्शियन्स क्लिअर असतो. हो, की हे अनेक वेळा असं आहे. छोटी उदाहरणं देतो की अनेक वेळा असं सापडलं आहे की फॉर एक्झाम्पल एका आरोपीला पकडलं आहे पोलिसांनी आणि त्याच्याकडनं काही हत्यारं बरामद झालेत. कोयता सापडला, त्याला रक्त लागलेलं आहे, रिकव्हरी आहे. आणि CA ॲनालिसिस जेव्हा रिपोर्ट फॉरेन्सिकचा येतो ते रक्त जे असतं ते याचं आहे, माणसाचं नाही जनावराचं आहे. त्यामुळे अनेक वेळा खोटे आरोप केले जातात. अनेक वेळा उगीचच काही लोकांना फसवत असतात. अनेक वेळा असं घडलेलं आहे. त्यामुळे मी न्यायाधीशाच्या भूमिकेत जात नाही. मी ठरवत नाही माझ्याकडे आलेला माझा अशील हा गुन्हेगार आहे का नाही, हे न्यायाधीश साहेब ठरवतील. मी टू द बेस्ट ऑफ माय ॲबिलिटीज त्याच्यासाठी युक्तिवाद करतो. युक्तिवाद मांडल्यानंतर न्यायाधीश ठरवतात. पुढची केस मी टू मुवमेंटमधली नाना पाटेकर. फार गाजली ना केस ती. कुठेतरी सगळ्यांनाच माहिती होतं की ही उगीचच केस केलेली आहे. काय केलं तेव्हा नक्की? मी जेव्हा नानांना भेटायचो
अतिशय हळवे आणि संवेदनशील आहेत. आणि मंजिरीजी माझ्यासमोर ते प्रत्येकच म्हणायचे, अनिकेत हे असहाय्य आहे मला, विच इज नॅचरल. ज्याला सेल्फ रिस्पेक्ट आहे तो हे कधीच व्यक्ती हे पचूच शकत नाही की असा आरोप कोणी करतंय. आणि आरोप पण काय होते, सगळ्यांच्या देखत असं घडलं असे आरोप होते जे कधीही कोणाला पटणारी नाही. शेवटी त्यांना क्लीन चिट पोलिसांकडनं मिळाली, पुरावे नव्हते. काहीच पुरावे नव्हते, केस क्लोजही झाली. त्यानंतर आता त्यांनी प्रोटेस्ट पिटिशन फाईल केली फिर्यादी पक्षाने आणि ते सुरू आहे. परंतु शेवटी असं आहे की एखाद्या माणसाचं याच्यातून करिअर किती शॅटर होऊ शकतं. आणि फक्त नानाच का, तर अनेक प्रकरणं अशी आहेत ज्याच्यात प्रेमाचं आश्वासन देऊन माझ्याशी संबंध ठेवले म्हणून गुन्हे दाखल होतात आणि नंतर कळतं की बाबा ह्यांचं कन्सेन्शियल होतं. आणि हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. एखादा मनुष्य यासाठी तुरुंगात जाईल, तुरुंगात खितपत पडेल. त्यामुळे जोपर्यंत आपली न्यायालयीन व्यवस्था ही प्रगल्भ होत नाही, अँड बाय दिस आय मीन की वकील जोपर्यंत, आता वकिलांची भूमिका इथे का महत्त्वाची आहे, एखाद्या आरोपीवरती, एखाद्या व्यक्तीवरती आरोप होत असतील जे बेछूट आहे, बेलगाम आहे, तथ्यहीन आहे, परंतु त्या आरोपीचा किंवा त्या व्यक्तीचा वकील ते कोर्टात त्यांचं खंडन करू शकला नाही किंवा नीट मांडणी करू शकला नाही, तो जातो ना तुरुंगात. त्यामुळे, आणि तुरुंग इज नॉट अ जोक. 1 डे इज अ डे टू मेनी. त्यामुळे असे खोटे आरोप झाल्यानंतर जेव्हा आरोपी तुरुंगात जातात आणि बाहेर येतात, त्यांचं आयुष्याबद्दलचं पर्स्पेक्टिव्ह बदललेलं असतो. आणि मी खूप लोकांना भेटले आणि कधी कधी मी थेरपिस्टच्या भूमिकेत जाऊन त्या लोकांना सांगतो की ठीक आहे, जे घडलं ते विसरून जा, सुडाची भावना ठेवायची नाही. व्हॉट एव्हर रिझन्स तुम्हाला झालं, तुम्हाला शिक्षा झाली किंवा तुमची बेल तेव्हा नाकारली, पण शेवटी तुम्हाला न्याय मिळाला आणि न्याय मिळतोच. परंतु पेशन्स आवश्यक असतं. सांगण्याचा हेतू असा की आपली ही व्यवस्था, शेवटी बघा लोकांचा विश्वास न्यायालयीन व्यवस्थेवरतीच आहे. आज जर तुम्ही एक सर्वे केला तर लोक म्हणतील हो, आम्हाला आजच्या तारखेला जर कुठल्या व्यवस्थेवरती विश्वास असेल तर ती न्यायालयीन व्यवस्था आहे. आणि त्यामुळे न्यायालयीन व्यवस्थेवरचा विश्वास टिकवण्यासाठी वकिलांची भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे. आणि वकिलांची भूमिका याकरता महत्त्वाची आहे कारण वकीलच असतात जे न्यायालयापुढे पुरावे सादर करत असतात. पोलीस ते पुरावे गोळा करते, त्याचं सादरीकरण हे वकिलांच्या माध्यमातून होत असतं. पण सगळ्यात जास्त मला असं वाटतं लोक ना घाबरतात बदनामीला. समाजामध्ये जी बदनामी होते ना, त्याच्यावर काहीच उपाय नसतं ना. खूप. आणि असं आहे की आता सोशल मीडिया एवढं भयंकर झालं आहे, तुमचं एक न्यूज शॅटर करून टाकतं. आणि मी किती केसेस बघतो असे, किती केसेस दे आर नॉट वरीड अबाउट, त्यांना त्याची भीती नाही आहे की त्यांच्यावर आरोप झाले, त्यांची भीती ही आहे की बाबा हे खोट्या आरोपामुळे आज माझे मुलं, माझे मुलांचे मित्र माझ्याबद्दल काय विचार करतील, उद्या मी ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथे कसं जाईल. आणि एक बघा, जो प्रामाणिक असतो ना त्याला त्याचं मन खातं. बरोबर आहे. हे चुकीचं झालं, असं व्हायला नको पाहिजे होतं, हे विनाकारण माझ्यावरती झालं आणि मीच का. आणि त्यातून मग नैराश्य निर्माण होतं आणि मग तिथून अनेक सर्कल्स तयार होतात. त्यामुळे मी मुद्दा म्हणून सांगेल की कधीही कुणीही कुणावरही असे खोटे आरोप कधीच करू नये, फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.